पेण तालुक्यातील हेटवणा धरणाचं पाणी तेथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींना मिळावं यासाठी शेतकरी कामगार पक्ष आणि विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आज पेण पासून तर थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत पायी लॉंग मार्च काढण्यात आला होता। या आंदोलनामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक ND पाटील आणि पेणचे आमदार धैर्यशील पाटील हे सामील झाले होते। या आंदोलनात जवळजवळ पेण मधील हजारो शेतकरी सामील झाले असून यांनी तेथील भोगावती नदीमधील पाण्याच्या कावडी आणि हंड्याच्या दुडी भरून याच आंदोलनामध्ये सामील झाले होते। 1984 साली सरकारच्या पाटबंधारे विभागाने पेण तालुक्यातील या हेटवणे परिसरातून एकूण 52 गावांची जमीन संपादित करून हा हेटवणे धरण बांधला। हा धरण बांधून सरकारने रायगड, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येक विभागातील औद्योगिक क्षेत्रांना या धरणातून पाणी पुरवठा केला। मात्र ज्या अर्थाने आणि ज्या हेतूने हा धरण बांधला होता तो हेतू सरकारचा कधीच साध्य झाला नाही। या धरणाशेजारी असणाऱ्या 52 गावांना या धरणाचं पाणी अद्याप मिळालं नाही। या मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि रायगड जिल्ह्यातील वेगवेगळी सामाजिक संघटनांनी पत्रावर करून आंदोलन केलं। मात्र सरकार या आंदोलनाला भीक घालायला मागत नव्हतं। या धरणातलं पाणी जर येथील 52 गावकऱ्यांना देण्यात आलं तर जवळजवळ 6000 हेक्टर जमीन ही बागायती शेती करण्यात येईल असं प्राध्यापक ND पाटील यांनी म्हटलंय। एकूणच अवघ्या महाराष्ट्राला दुष्काळाच्या झळत बसताना मात्र दुसरीकडे रायगडात मुबलक पाणी उपलब्ध असून देखील त्या पाण्याचं नियोजनाअभावी शेतकऱ्यांना अद्याप देखील शेतजमिनींना पाणी मिळत नसल्या कारणानं अशा झोपी गेलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आज पेणमधून जो शेतकरी कामगार पक्षानं मोर्चा काढला होता या मोर्चाचा येणाऱ्या दिवसांमध्ये सरकारवर कोणता परिणाम होतोय हे पाहण्याजोगं ठरणार आहे। रायगडहून कॅमेरामन विक्रांत बैलेसह सुजित गायकवाड, TV9।